खरं तर राज्यात काय चालू आहे, कोणाचं लक्ष आहे, देवा भाऊ म्हणावं का मेवा भाऊ म्हणावं, त्यांना अशा प्रकारची स्थिती आहे. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ वेगळाच मेवा खातायत, जैन समाजाचं हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करतायत. इकडे अजितदादांचा मुलगा महार हाडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करताय. एकीकडं अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे. पुण्यात तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन 40 एकर जमीन महार हाडोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेते काय, मग अजितदादांच्या मुलाची कंपनी 2 दिवसात ठराव मंजूर काय करते आणि 2 दिवसात जी कंपनी ठराव मंजूर करते तिला 2 दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतं. दुसरी गोष्ट, कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे, परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून बरं, हे झाला एक प्रकार, अलॉट केली. नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं. मिनिमम, मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण जाऊ, पण 1800 कोटी. मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी. आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर. आम्हाला सांगा की समजा महार हाडोळ्याची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो. याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो. पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे. आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000-1,50,000 लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्वाचं कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं. पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही. जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील, कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे. रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात. परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते. आणि ही बाब कोरेगाव पार्क सारख्या अतिशय महत्वाच्या भागात पुण्यात घडली. आम्हाला तेच म्हणणं ना, नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते, हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन आमचं भूसंपादन झाले परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्र वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकता? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकता? तुम्ही फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महार वतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे. आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले, त्यांचे नातू असेल, मुलगा असेल, हे आलेले आहेत. यांचं बेसिक ऑब्जेक्शन आहे, सरकारला हे ऐकावं लागेल. मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे? मग तुम्ही 1800 कोटीचं जमीनचं 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं? मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं? आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगा. या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा. अर्थमंत्र्यांच्या